पिंडाला शिवण्यासाठी एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कावळे सुद्धा 10 दिवसांनी जमा होतात। मात्र अजित पवारांच्या मृत्यूच्याच दिवशी मंत्रालयात जो प्रकार घडला तो ऐकून सर्वांना धक्का बसलाय। एकीकडे अजित पवार सरणावर असताना त्यांच्याच खात्यातला आदेश डावलून काही अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय केले। काय आहे हे प्रकरण पाहूया। सरकारच्या काही खात्यांमध्ये किती भोंगळ आणि भयावह कारभार सुरू आहे की अजित पवारांच्या निधनानंतर पुन्हा एकदा समोर आले। शासकीय दुखवटा जाहीर असतानाच 75 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिल्याचं समोर आले। धक्कादायक म्हणजे हे खातं अजित पवार यांच्याकडे होतं। अजित पवार हयात असताना गैरव्यवहाराच्या संशयावरून अल्पसंख्याक दर्जाचं प्रमाणपत्र वाटपास स्थगिती देण्यात आली होती। मात्र त्यांच्या निधनानंतर स्थगितीचे आदेश डावलून गुपचूप मंत्रालयामधून 75 शाळांना अल्पसंख्याकांचा दर्जा दिला गेला। सर्वात भीषण म्हणजे माहितीनुसार पहिलं प्रमाणपत्र 28 जानेवारीला दुपारी 3:09 दिलं गेलं। म्हणजे ज्या दिवशी सकाळी अपघातामध्ये अजित पवारांचा मृत्यू झाला, जेव्हा त्यांचं पार्थिव बारामतीकडे नेलं जात होतं, त्याच दरम्यान इथे मंत्रालयामध्ये त्यांच्याच खात्यामध्ये काही लोक स्थगिती डावलून प्रमाणपत्रांचं वाटप करत होते। दादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार सुद्धा होत नाहीत, तोच मंत्रालयामध्ये त्यांचेच आदेश डावलून प्रमाणपत्रांची खिरापत कोण वाटत होतं हे समोर येणं गरजेचं आहे। शिवाय शासकीय दुखवटा सुरू असताना सुद्धा मंत्रालयामध्ये ही प्रक्रिया कशी आणि कुणाच्या आदेशावर राबवली गेली, अधिकाऱ्यांना इतकं बळ आलं कुठून, याबद्दल अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत। तो ये जो हुआ है बड़ी दुखद घटना है कि एक दिन में 75 स्कूलों को मान्यता दे दी गई। ये इससे खराब कुछ हो नहीं सकता। और ऐसे संस्था के जो संचालक है उन पे आपको MCOC एक्ट के तहत गुना दाखिल करना चाहिए, क्योंकि ये संगठित अपराध के अंदर आता है। इन पे मुकोका लगाना चाहिए, तब जाके ये सुधरेंगे। 95% जो स्कूल है ना, वहाँ बच्चा डॉक्टर बनता, ना इंजीनियर बनता, ना बिजनेसमैन बनता, ना कुछ नहीं बनता। सब के सब 10th के बाद बैक हो जाते। अजित पवारांच्या निधनाच्या 3 दिवसापर्यंत मंत्रालयामध्ये प्रमाणपत्र वाटपाचा सिलसिला सुरू होता। यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक भ्रष्टाचाराची शक्यता वर्तवली जाते, कारण अल्पसंख्याक शाळांना RTA कायदा लागू नसतो। 25% गरीब विद्यार्थ्यांची अट सुद्धा नसते। शिक्षकांना TETचं बंधन नसतं। पदोन्नतीमध्ये अनेक सवलती मिळतात। कोट्यवधींचा निधी सुद्धा मिळतो। म्हणून शाळेला अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी धडपड केली जाते। 28 तारखेला अजितदादांच्या दुःखद निधनानंतर दुपारनंतर अचानकपणे 75 ज्या शाळा आहेत आपल्या राज्यातील, म्हणजे 20 संस्थांच्या 75 शाळांना 28, 29, 30 रात्री 6:30 वाजता, 7 वाजता, 8 वाजता या लोकांमार्फत तातडीने एवढ्या घाई कशाला करण्यात आलेली? 28 तारखेलाच प्रमाणपत्र जे आहेत त्याच्यावर अप्रूव्हल देण्यात आलेलं, ज्या मागच्या 3 महिन्यात त्याच्यावर स्थगिती होती। आता ह्या विभागाला जर मंत्रीपद नाही, म्हणजे जर मंत्री नाही आहे, मंत्री महोदयांचं निवेदन झालेलं आहे। आता एवढं दुःखद घटना घडलेली असताना एवढे निर्लज्ज आणि काही अधिकारी आहेत ह्या शासनामध्ये भरलेले आहेत, ज्यांना याची कसलीच लाज वाटली नाही आणि म्हणजे संवेदनशील लोक आहेत, म्हणजे यांना संवेदनाही नाही। एवढं संवेदनशील विषय असताना या लोकांनी त्याच्यावर अप्रूव्हल दिलं। या प्रकरणामध्ये दोषींवर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर बहुतेक हे सर्व काम झालेलं असावं। या प्रकारानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी वाटप प्रमाणपत्रांना स्थगिती दिली। मात्र मंत्र्यांच्या निधनाच्याच दिवशी त्याच खात्यामध्ये नियम डावलून प्रमाणपत्र वाटपाची हिंमत अधिकाऱ्यांना आली कुठून? यामागे किती करोडोंचा गैरव्यवहार झाला? अधिकाऱ्यांना काही मंत्री प्रोटेक्शन देत होते का? याचीही सखोल चौकशी गरजेची आहे। योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।